आजची जी क्लास आहे ती घटक नंबर 8 बेसिसवरती क्लास आहे. घटक नंबर 8 मधला भक्ती संप्रदाय हा जो टॉपिक आहे तो आपण घेऊन चाललेलो आहोत. हा टॉपिक आपण क्वेश्चनच्या माध्यमातून आणि बेसिक कन्सेप्टच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यामध्ये जेवढे इम्पोर्टंट क्वेश्चन्स येण्याची संभाव्यता आहे ते क्वेश्चन आपण कव्हर घेत चाललेलो आहोत. जेणेकरून सर्व जे संप्रदाय आहेत ते संप्रदायामधील की पॉइंट आहेत आणि ते येण्याची शक्यता आहे ते आपण घेऊन चाललेलो आहोत. तर याच्या आधी जी आपली फर्स्ट क्लास झालेली आहे ती जर का तुम्ही बघितली नसेल, अटेंड केली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन चेकआउट करा. आणि एक अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा जो टॉपिक आहे, हा जो घटक आहे, हा खूप महत्त्वाचा घटक आहे. कारण याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारले जातात आणि जेवढे एक्झाम झालेले आहेत त्या एक्झाममध्ये या बेसिसवरती, या टॉपिकच्या बेसिसवरती क्वेश्चन आलेले आहेत. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. आजच्या क्लासमध्ये आपण बखर वाङ्मय, साहेरी वाङ्मय आणि वारकरी संप्रदाय याच्या रिलेटेड प्लस मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली, त्याच्यासाठी जे पुरावे होते ते कोणकोणते पुरावे होते, पुरावे आणि ग्रंथ याच्या रिलेटेड आजची ही क्लास होणार आहे. आणि बाकीचे जर टॉपिक राहिलेत ते टॉपिक आपण थर्ड क्लासमध्ये कव्हर करूया. मागच्या जर तुम्ही क्लास बघितले असेल तर मागच्या क्लासमध्ये सुद्धा मी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की प्रत्येक वेळा एक प्रश्न असतो, त्याचे खाली ऑप्शन दिलेले असतात आणि जो ऑप्शन असतो तो अचूक निवडायचा आहे. सेम पॅटर्न सेम एक्झाममध्ये विचारले जाते. एक्झाममध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं पॅटर्न असतं. म्हणून आता जर तुम्ही समजून घेतलं तर एक्झाममध्ये बऱ्यापैकी तुम्हाला किचकटपणा येणार नाही आणि तुम्ही सहजरित्या त्या क्वेश्चन्स सॉल्व करू शकाल, चूज करणार. तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारलेला आहे, पुढील कवींच्या जन्मानुसार क्रम लावा. जन्मानुसार क्रम लावा. खाली 5 ऑप्शन आहेत. हे आहे मुक्तेश्वर. जेवढे जे प्रश्न दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत, या ऑप्शनमध्ये जे लेखक आहेत, ग्रंथकार आहेत, या ग्रंथकारांचा जन्म कधी झाला हे माहीत असणं गरजेचं आहे. प्लस साहित्यकृती कोणती आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्या बेसिसवरती आपल्याला क्वेश्चन सॉल्व करता येतील. ए आहे मुक्तेश्वर, बी आहे वामन पंडित, सी आहे रघुनाथ पंडित आणि डी आहे श्रीधर, ई आहे मोरोपंत. आणि या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. तर मुक्तेश्वरांचे कुलवृत्त व जन्मशक याविषयी मतभेद आहेत आणि द सी पंगू यांनी मुक्तेश्वर यांचा जन्मकाळ इसवी सन 1573 ते 74 असा दिला असून निर्माण काळ इसवी सन 1645 ते 46 असा आहे. सेकंड आहेत बी वामन पंडित यांचा जन्मकाळ आहे इसवी सन 1608 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचा जो कालखंड आहे तो कालखंड आहे 1608 ते 1695 वामन पंडितांचा कालखंड आहे. आता याच्यामध्ये एक प्रश्न समजण्यासारखा आहे की या ग्रंथकारांच्या बेसिसवरती ते ग्रंथकार कोणत्या दरबारातील होते, त्या काळातील राजा कोणते होते, असा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर ते तुम्ही एकदा नीट बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सी आहे रघुनाथ पंडित. यांच्या सुद्धा जन्माच्या बाबतीत विचारवंताचे मतभेद आहेत. असं म्हटलं जाते की शिव काळातील ती असावेत.
डी आहे श्रीधर. यांचा जन्म 1658 मध्ये पंढरपूर येथे झालेला आहे. ई आहे मोरोपंत. मोरोपंतांचा जन्म 1729 मध्ये झालेला आहे. आणि बाकीचे जे विश्लेषण आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून नीट वाचायचं आहे, कारण जे एक्सप्लेनेशन आहे त्या एक्सप्लेनेशनचे बेसिसवरती दुसरे क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होतील. सो जी क्वेश्चन मी करतोय ते क्वेश्चनच मी तिथे क्लिक करत जाणार, पण बाकीचे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही वाचायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी असल्या कारणानं किमान 1 तासाची क्लास होणार. तो डरना नहीं है, घबराना नहीं है, डटे रहना है, समजे. तो चला सेकंड क्लास. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. फोर इज करेक्ट आन्सर. सर्वात पहिले येईल मुक्तेश्वर, त्याच्यानंतर बी वामन पंडित, सी रघुनाथ पंडित, डी श्रीधर आणि शेवटी येईल ई मोरोपंत. मागे जो क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यामध्ये जे सिक्वेन्स मध्ये दिलेले आहे तेच याचं आन्सर येईल. क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारलेला आहे ग्रंथकार आणि ग्रंथकार यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये ग्रंथकार आणि सूची 2 मध्ये ग्रंथ दिलेले आहेत. ए आहे मुक्तेश्वर, सेकंड मध्ये फर्स्ट दिलेला आहे आर्य भारत. बी आहे वामन पंडित, वामन पंडित मध्ये सेकंड दिलेला आहे पांडव प्रताप. सी आहे रघुनाथ पंडित, थर्ड दिले आहे दमयंती स्वयंवर. डी आहे श्रीधर, चौथं दिलेलं आहे निगमसार. आणि ई आहे मोरोपंत आणि 5वं दिलेलं आहे महाभारत. तर या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. मुक्तेश्वरांची काव्यरचना या ठिकाणी दिलेली आहे. मुक्तेश्वरांनी संक्षिप्त रामायण हा ग्रंथ लिहिलेला आहे. तसा त्यांनी महाभारत हा सुद्धा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एकूण ओवी-संख्या 14,079 आहेत. तसेच त्यांनी स्फुट प्रकरणे, हरिश्चंद्रख्यान, सतमुखरावण, वध्याकन व मूर्खाची लक्षणे, भगवद्गीता, शुकसंवाद ही एकनाथ चरित्र, गजेंद्र मोक्ष, दुर्योधन, शल्यस्फोट, हनुमंताख्यान इत्यादी ग्रंथांची त्यांनी रचना केलेली आहे. मुक्तेश्वरांची यांची रचना 17,000 ओव्यांची आहे. खूप मोठी रचना त्यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर बी आहे वामनांचे साहित्य. वामन पंडितांच्या काव्यांचे वेदांत विषयी, पौराणिक, आख्यानपर व भाषांतरित असे 3 भाग आहेत. त्यातून त्यांचा सखोल व्यासंग दिसतो. निगमसार, यथार्थ दीपिका, चिसुद्धा तत्वमाला, श्रुतिसार, कर्मतत्व, राजयोग व गीतावर्त सुद्धा हे त्यांचे ग्रंथ आहेत. वामन पंडितांनी प्रथम समश्लोकी गीता टीका लिहिली, नंतर यथार्थ दीपिका लिहिली. तसेच रामायण, महाभारत, भागवत यातील काही निवडक प्रसंगावर वामनांची आख्याने रचना केलेली आहे. वामन पंडितांची भागवत श्रम रचना अधिक सरस आहे. गजेंद्र मोक्ष, नामसुधा, वनसुधा, वेणुसुधा, मृत्तिका, भक्षण, हरिविलास, रासक्रीडा, वामन चरित्र, कात्यायनीव्रत, बालक्रीडा, कृष्ण जन्म इत्यादी आख्यान रचना त्यांनी केलेली आहे. सी आहे रघुनाथ पंडित. या ठिकाणी रघुनाथ पंडित यांची रचना दिलेली आहे. रामदास वर्णन, गजेंद्र मोक्ष, दमयंती संवर अशी मोजकीच काव्य रचना त्यांच्या नावावरती
दिसून येते. त्याच्यानंतर आहे श्रीधरांची रचना. श्रीधरांच्या नावावरती त्यांचे हरिविजय, रामविजय, पांडव प्रताप, शिवलीलामृत, पांडुरंग महात्म, व्यंकटेश महात्म, वेदांत सूर्य, ज्ञानेश्वरी चरित्र याशिवाय काही संस्कृत श्रोते किरकोळ पदे संस्कृतीला, तत्वगीता, मल्हारी विजयी, जैमिनी प्रकरण इत्यादी रचना लोकप्रिय त्यांची आहे. नाव ऑप्शन नंबर ई, मोरोपंतांची काव्यरचना या ठिकाणी दिलेली आहे. एक आहे कुशल व्याख्यान, हे त्यांचे पहिलं काव्य होय. त्यानंतर ब्रह्मोंडखंड, कृष्णविजय, आर्य भारत, प्रल्हाद विजय, मदालास चरित्र, हरिश्चंद्रख्यान, देवी महात्म्य, सप्तशती, सीतागीता, सावित्रीगीत, रुक्मिणीगीत, श्रीकृष्ण विजय, उत्तरार्ध, सुदाम चरित्र, भक्तिभूषण, भस्मासुर ख्यान, भृंगचरित्र, कृष्णस्रोत, मंत्र रामायण, रामायण, मुक्तमाला, संशयमाला, साधु सत्कार, आर्यके कावली, नामार्यन, नाम रसायन, प्रश्नोत्तरमाला, भविष्य की भाग्य, नामद्य, अवतारमाला, गीतार्थ, महाभारत इत्यादी सर्व प्रकारची रचना त्यांची केलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी रचना या ठिकाणी केलेली आहेत. आता बघा, याच्यावर जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी येते की याच्या बेसिसवरती तुम्हाला काही प्रश्न असे विचारले जातील की खालील दिलेल्या पर्यायापैकी मोरोपंतांनी लिहिलेली काव्यरचना ओळखा. तर दुसऱ्या वेगवेगळ्या ग्रंथकारांची रचना देऊन त्याच्या बेसिसवरती एका ग्रंथकारांच्या रचना विचारल्या जातात. तर या पद्धतीचे प्रश्न सुद्धा विचारले गेलेले आहेत. म्हणून हे जे एक्सप्लेनेशन आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर ते तुम्ही वाचायचं आहे आणि सर्व जे एक्सप्लेनेशन आहे ते रिवाइज करायचं आहे. नाव क्वेश्चन नंबर सेकंडचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. सर्वात पहिले येईल मुक्तेश्वरांचे येईल महाभारत. बी आहे वामन पंडितचे येईल निगमसार. रघुनाथ पंडितचे येईल दमयंती स्वयंवर. डी आहे श्रीधरांचे येईल पांडव प्रताप. आणि ई आहे मोरोपंत, त्याचे येईल आर्य भारत. तिसरा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या श्रीधरांनी ग्रंथांची रचना केलेली आहे. बघा, हा प्रश्न आला त्याच पद्धतीने क्वेश्चन्स एक्झाम मध्ये येतात. ए आहे हरिविजय, बी आहे रामविजय, सी आहे पांडव प्रताप, डी आहे शिवलीलामृत आणि ई आहे रामदास वर्णन. या ठिकाणी रामदास वर्णन. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर. श्रीधरांनी हरिविजय या ग्रंथाची रचना केलेली आहे, रामविजय या ग्रंथाची रचना केलेली आहे, पांडव प्रताप या ग्रंथाची रचना केलेली आहे, शिवलीलामृत या ग्रंथाची रचना केलेली आहे. आता हा क्वेश्चन्स बघून तुम्ही कन्फ्यूज झालेले असाल की सर ह्याचे एक्सप्लेनेशन कुठे आहे. तर याचे एक्सप्लेनेशन आपण ऑलरेडी जो सेकंड क्वेश्चन केलेला होता त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही या प्रश्नाचे एक्सप्लेनेशन बघायचं आहे. नाव क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेला आहे खालील दिलेल्या साहिरांच्या जन्मानुसार क्रम लावा. याच्यामध्ये 5 साहिर दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये जो फर्स्ट आहे अनंत फंदी दिलेला आहे, परसराम, रामजोशी, प्रभाकर, होनाजी बाळा. या ठिकाणी या क्वेश्चनचे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अनंत फंदी यांचा जन्म झालेला आहे इसवी सन 1744 ते 1819 मध्ये.
परशुराम यांचा जन्म झालेला आहे इसवी सन 1754 ते 1844. राम जोशी यांचा जन्म झालेला आहे 1758 ते 1813 मध्ये. प्रभाकर यांचा जन्म झालेला आहे 1759 ते 1873 मध्ये. पाचवा होनाजी बाळा हे 18व्या शतकाची अखेर ते 19व्या शतकाच्या पूर्वार्धातील असावेत असं विचारवंतांचे म्हणणं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. सर्वात पहिले येईल अनंत फंदी, दुसरे येईल परशुराम, तिसरं आहे राम जोशी आणि चौथा आहे प्रभाकर आणि पाचवा आहे होनाजी बाळा. ह्याच्यामध्ये एक अजून प्रमुख साहित्य येतात ते सगन भाऊ. सगन भाऊंचे सुद्धा त्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात साहित्य कृती निर्माण केलेले आहे. एक्झाम्पल पोवाडे आणि लावणी, त्यांनी या लावण्यांची रचना केलेली आहे. तर ते सुद्धा याच्यामध्ये ऑप्शनमध्ये विचारले जातात. ना क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेला आहे साहिर आणि त्यांच्या लावणी यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये साहिर दिलेले आहेत, सूची 2 मध्ये लावणी दिलेल्या आहेत. लावण्या दिलेल्या आहेत. 1 मध्ये आहे अनंत फंदी, त्याच्यामध्ये दुसरं विचारलेलं आहे या ठिकाणी डायरेक्ट आन्सर आलेला आहे. अनंत फंदीचं येईल बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्ग सोडू नको. अंगी नम्रता सदा असावी राग कुणावर धरू नको. परशुरामचं असेल नयन सुरेख दोन्ही लाल अंगावर साल दुपटा जरी उमदा कोणी उमरात दिसे सरदार सौभाग्य घरी. ही आहे राम जोशी. सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भाग. 4 आहे प्रभाकर, प्रभाकरांचं असेल जसा रंग श्रीरंग खेळले वृंदावनी द्वापारात तसा रंग श्रीमंत खेळले कलियुगात अति आदरात. 5 आहे होनाजी बाळा, होनाजी बाळांचं असेल घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठी लवकरी वनमाडी उद्या चढी मित्र आला. म्हणून या प्रश्नाचे या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. अनंत फंदी यांची ही लावणी आहे. हे मूर्खा खुंतरखा परखा पुरुष आपला नसे तसा मधी कोणी विरडा प्रीत चालवीत तसे. म्या म्हटले एका 1 रुपया दिसतो माल खरा बाजून तो पाहतो तो आत तांब्याचा भुरभुरा. या पद्धतीचे सुद्धा आपल्याला ओळी दिल्या जातील आणि त्याच्यावरती ऑप्शन दिले जातील की ही लावणी कोणी निर्माण केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी जी लावणी आहे अप्रतिम चंद्रावड पाहणं भुलले वनमाडी तिचा नेम असा की सूर्य टळेल एक वेळा परी ती सत्कर्माची न टळे कुर्कमा वेगडी राहीची धाकुटी बहीण भेका चंद्रावडी. ही सुद्धा त्यांच्या नावावरती रचना केलेली आहे. आणि जो ऑप्शन या ठिकाणी दिलेला होता तो आहे बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्ग सोडू नका. ही जी लावणी आहे ती ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेली होती. त्या या लावण्याच्या ओळी आहेत. तर बाकीचे जे विश्लेषण आहे तुम्ही वाचायचं आहे. आणि या ओळी सुद्धा बरेच वेळा विचारले जातात की स्नेहासाठी पदर मोड कर परंतु जामीन कुन्हा होऊ नको बरी खुशामत साहण्याची
ही मूर्खाची ती मैत्री नको. या ठिकाणी परशुरामांची लावणी दिलेली आहे. ऊट झाला प्रांतकाल ही त्यांची लावणी म्हणजे घनश्याम सुंदरा या लावणीची दुसरी आवृत्ती आहे. त्याच्यानंतर नयन सुरेख दोन्ही लाल अंगावर साल दुपटा झरी उमदा कोणी उमरात दिसे सरदार सौभाग्य घरी ही त्यांची एक लावणी आहे. त्याच्यानंतर प्रभाकरांचा पोवाडा अधिक सरस त्यांनी केलेले. जसा रंग श्रीरंग खेळले वृंदावनी द्वापारात तसा रंग श्रीमंत खेळले कलियुगात अति आदरात ही त्यांची लावणी आहे. तसा त्याने सवाई माधवांच्या मृत्यूंचा पोवाडा फारच सुरेख आहे. त्याच्यानंतर कमी नव्हते पृथ्वीवर अवतार प्राणी न्यायला ऑक्स कसे कमी झाले सवाई माधवरावाला. प्रभाकरांनी बाजीरावांच्या विलासाचे अगदी मनापासून वर्णन केलेले आहे. त्याच्यानंतर रामजोशींची ही लावणी आहे. सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भाग. शृंगार लावण्य लिहिणाऱ्या रामजोशींचे वेदतावार तीर्थक्षेत्र वर्णन आणि वैराग्य प्रदेशावर लावण्याही लिहिलेल्या आहेत. तसेच त्यांची ही सुद्धा लावणी खूप प्रसिद्ध आहे. अंबरगत परी पयोथरानी रगडूनी पडती दुरी काय धीट म्हणावी तरी तो नंदांचा मूल काय गे सांगे कन्हैया हरी वेगे मारुत मेघोदरी. या प्रकारची त्यांच्या नावावरती रचना आहे. तसेच होनाजी बाळा यांच्या ची ही या ठिकाणी लावणी आहे. घनश्याम सुंदरा श्रीधर अरुणोदय झाला उठी लवकरी वनमाडे उद्या चढी मित्र आला. आणि या ठिकाणी त्यांचे दुसरी लावणी आहे. तुझे प्रीतीचे दुःख मला दाऊ नको रे वंधून जाई प्राण घेई जगी ठेवू नको रे. वा लावणीत प्रेमाची शक्ती व प्रेमाचा परिणाम व्यक्त होतो. तसेच जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी झड घालून प्राण देतो दीपकांचे वरी. या ठिकाणी सगन भाऊ 1778 ते 1840 मध्ये त्यांचा काळ आहे. आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी लावणी केलेली आहे. होना गळ्याचा झाला चुना म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. नाउ क्वेश्चन नंबर 6. डॉक्टर ग्रामोपाध्याय यांनी विषयाच्या अनुराधाने बखरीचे वर्गीकरण खालील प्रमाणे केले आहे. त्यापैकी अचूक बखरी आणि बखरी प्रकार ओळखा. या ठिकाणी बखरी दिलेली आहेत आणि त्या बखरी चरित्रात्मक आहेत, आत्मचरित्रात्मक आहेत, युद्ध वर्णनात्मक आहेत की सांप्रदायिक आहेत की वर्षण वर्णनात्मक आहेत, त्या आपल्याला ओळखायच्या आहेत. आणि त्या बखरी कोणत्या आहेत, त्या अचूक सिक्वेन्समध्ये कोणत्या आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. तर सर्वात पहिली बखर आहे चरित्रात्मक सभासद कृत शिवछत्रपती चरित्र. सेकंड आहे आत्मचरित्रात्मक नाना फडणवीसांचे आत्मचरित्र. थर्ड आहे युद्ध वर्णनात्मक पानिपताची बखर हनुमंत स्वामींची बखर. आणि 4 आहे सांप्रदायिक ब्रोध स्वामींच्या निधनांची बखर. आणि 5वे आहे वंश वर्णनात्मक पेशव्यांची बखर. या ठिकाणी या प्रश्नाचे विश्लेषण दिलेले आहे. एक आहे चरित्रात्मक सभासद शिवकृत छत्रपतींचे चरित्र. आत्मचरित्रात्मक नाना फडणवीसचे आत्मचरित्र. अगदी सेम आन्सर येणार आहे, फक्त
याच्यामध्ये तो 6 पॉईंट आहे, ही जी बखर आहे ती ॲड ऑन केलेली आहे. प्रसंग वर्णनात्मक बोंद्र स्वामींच्या निधनाची बखर. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4. तर बाकीचे जे विश्लेषण आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. नाउ क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलेलं आहे, शिवकालीन बखरीमध्ये शिवाजी महाराजांचे चरित्र, राज्य शासन, हकीकते, वर्णने आहेत, त्या बखरी ओळखा. ही आहे कृष्णाजी अनंत सभासद कृत शिव छत्रपतींचे चरित्र सभासदी बखर सखे 1692. आणि सेकंड आहे रघुनाथ यादव चित्रकृत चित्रगुप्त विचरित बखर सखे 1683. बी आहे दत्ताजी त्रिमल वाकेनवयीस व अण्णाजी रघुनाथ मलेकृत 91 कलमी बखर. सी आहे मल्हार रामराव चिटणीसकृत सप्तप्रकरणात्मक चरित्र सखे 1733. आणि डी आहे गणपत गोविंदराव बरेकृत मराठी साम्राज्याची छोटीशी बखर सखे 1739. हे बघा, हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये किमान 3 प्रश्न निर्माण होतात. एक तर बखरे दिलेले असतील आणि बखरीच्या समोर विचारले जातील की याचे लेखक कोण आहेत, ते यांच्या जोड्या लावा. दुसरी बखर दिलेली असेल आणि बखरींचा प्रकाशन वर्ष काळ लावायला सांगतील. थर्ड बखर दिले जातील आणि बखर काळ दिले जातील आणि त्याच्यामध्ये जोड्या लावायला लावतील. तर अशा प्रकाराचे 3 प्रकारामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील. अँड प्लस ज्या बखरी दिलेल्या आहेत त्या बखरींच्या माध्यमातून त्या बखरींच्या विषयाच्या संदर्भात विधाने सुद्धा दिली जातील आणि विधाने कोणती अचूक आहेत ते निवडण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर या पद्धतीने सर्व चौरस बाजूने अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणून व्हिडिओ पॉज करून विश्लेषण आहे ते बघायचं आहे आणि रिव्हिजन करायचं आहे. ओके, या ठिकाणी या प्रश्नाचे सर्व विश्लेषण दिलेलं आहे. कृष्णाजी अनंत सभासद कृत शिवछत्रपती चरित्र बखर सखे 1619. ह्याच्यामध्ये ॲडॉन 4 बखरी केले, अजून 2 बखरी केलेल्या आहेत. एक आहे खंडोबलाळ चिटणीसकृत शिव दिग्विजय सखे 1640 आणि 7वा आहे हकीकती बखर 1837. असा बखरींचा समावेश होतो. आणि बाकीचे जे बखरी आहेत त्या अगदी सेम आन्सर येणार आहेत. तर बहुतेक शिवचरित्रपर बखरी उत्कारण आहेत. तरी पण कृष्णाजी अनंत सभासदांच्या बखरीपासून मराठीत राष्ट्रीय भूमिकेने राष्ट्रपुरुषाबद्दल ऐतिहासिक लेखनाला सुरुवात केली. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. सर्व येणार 2. ओके, या सर्व बखरी येणार. ना क्वेश्चन नंबर 8 मध्ये विचारलेला आहे, इसवी सन 1818 मध्ये पेशवाई नष्ट झाली. या कालखंडात ज्या बखरीचे लेखन झाले त्यांना पेशवेकालीन बखरी असे संबोधले जाते. त्या बखरी ओळखा. हा जो प्रश्न आहे तो जर तुम्ही नीट समजला असेल तर पेशवेकालीन बखऱ्या कोणत्या आहेत हा प्रश्न विचारलेला आहे. मग जेवढ्या पेशवेकालीन बखरी आहेत त्या बखरी माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. कधी, कोणी आणि केव्हा लिहिलेल्या आहेत, कोणत्या काळामध्ये, कोणत्या दरबारामध्ये लिहिलेलं आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून सर्वात पहिलं आहे पानिपताची बखर, दुसरी आहे भाऊसाहेबांची बखर, भाऊसाहेबांची कैफियत, तिसरी आहे होळकरांची थैली आणि चौथी आहे काशीराजांची बखर, पाचवे आहे नाना फडणवीसांचे आत्मचरित्र. आणि या ठिकाणी याचे विश्लेषण दिले आहे. पेशवे काळातील महत्त्वाची घटना म्हणजे इसवी सन 1761च्या पानिपताचा रणसंग्राम होय. इसवी सन 1955 मध्ये खर्ड्याच्या लढाईचा विजय हा शेवटचा विजय. या लढाईत मराठ्यांनी
निजामाचा पराभव केला. त्यानंतर मात्र मराठ्यांच्या कर्तृत्वाची परंपरा संपली. इसवी सन 1818 मध्ये पेशवाई नष्ट झाली आणि त्यांना पेशवेकालीन बखरी असे संबोधले जाते. त्याच्यामध्ये पानिपताची बखर, भाऊसाहेबांची कैफियताची बखर, होळकरांची थैली, काशीराजांची बखर, नाना फडणवीसांचे आत्मचरित्र, साष्टीची बखर, गंगाधर शास्त्री पटवर्धन यांचे आत्मचरित्र, मराठ्यांची बखर, हरीश वंशाची बखर आणि 10वी आहे खर्ड्यांच्या स्वारींची बखर, श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर. असा अनेक बखरी निर्माण झाल्या व गद्यांचा विकास होत राहिला. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 9. याच्यामध्ये विचारलेलं आहे खालीलपैकी शिवपूर्वकालीन बखरी कोणत्या आहेत त्या ओळखा. ए आहे महाकावतीची बखर, बी आहे राक्षतागडीची बखर, सी आहे सालीवाहनाची बखर आणि डी आहे आज्ञापत्र. या प्रश्नाचे या ठिकाणी विश्लेषण दिलेले आहे. महाकावतीची बखर ही बखर सके 1370 ते 1400 या कालावधीत लिहिली गेली आहे. तिचा 30 वर्षाचा कालखंड मानला जातो. ही जी बखर आहे ती संपादित स्वरूपाची असून प्रकरण वजा मानली जाते. निरनिराळ्या 6 बखर वजा गद्यपद प्रकरणांचा एक समाह या बखरीत असून याच्या 6 प्रकरणे निरनिराळ्या व्यक्तींनी लिहिलेली आहेत. या बखरीला वी.का. राजवाडे यांनी बिंबस्थानाची उर्फ ठाण्याची बखर असे नाव दिले आहे. महाकावतीची बखर ही मराठीतील पहिली बखर असल्याने तिला महत्व आहे. बी आहे सालीवाहनाची बखर. मराठी साहित्यातील व शिवपूर्व काळातील ही बखर महत्वाची मानली जाते. इतिहासचार्य वी.का. राजवाडे यांच्या मते ही बखर साहित्यातील सर्वात जुनी बखर समजली जाते. सी आहे राक्षतागडीची बखर. महाकावतीची बखरीची पूर्वकालीन बखरेंची बखर म्हणजेच राक्षतागडीचा रणसंग्राम वर्णन करणारे बखर होय. ही इसवी सन 1565 ते 66 या कालखंडात लिहिली गेलेली आहे. आज्ञापत्र ही बखर किंवा राजनीतीपर ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि छत्रपती राजाराम महाराज व नंतर श्री राजा शंभू छत्रपती कोल्हापूरकर यांच्या काळातील सुमारे 1715 ते 1716 मध्ये आहे. रामचंद्र पंडित अमात्य यांनी कोल्हापूरच्या गादीवर असताना लिहून काढलेली ही शिवशाहीतील राजनीतीचे धोरण आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. शिवपूर्वकालीन बखरी कोणकोणत्या आहेत तर ए, बी आणि सी. ए आहे महाकावतीची बखर, बी आहे राक्षतागडीची बखर आणि सी आहे सालीवाहनाची बखर. इत्यादी सर्व ज्या बखरी आहेत ते शिवपूर्वकालीन बखरी आहेत. बाकीचे जे विश्लेषण आहे ते तुम्ही नीट व्हिडिओ पॉज करून बघायचं आहे. ना क्वेश्चन नंबर 10 ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे श्री शिव छत्रपतींचे सप्त प्रकरणात्मक चरित्रातील घटनांचा कालानुक्रम विसंगत करा म्हणजे व्यवस्थित करा, क्रमानुसार लावा. तर एक आहे शिवपूर्व जन्म वर्णन व जन्मकथन, बी आहे राज्य आक्रमण आणि सज्जन सेवन, 3 आहे अफजल खान वध,
4 आहे राज्य मर्यादा स्थापन आणि पितृदर्शन, आणि 5 आहे दिलीपती पराभव. या ठिकाणी याचे विश्लेषण दिलेलं आहे. मल्हार रामराव चिटणीस यांनी शिवचरित्राचे एकूण 7 भाग केले आहेत. हे 7 भाग म्हणजे सप्तप्रकरणे होत. त्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे पूर्वजन्म व जन्म कथन, दुसरा आहे राज्य आक्रमण आणि सज्जन सेवन, तिसरा आहे अफजल खान वध, राज्य मर्यादा स्थापन आणि पितृदर्शन, दिल्लीपती पराभव, दक्षिण दिग्विजय, आणि 7वा आहे राज्याभिषेक. एकूण ऐतिहासिक दृष्टी ही सप्तप्रकरणात्मक दृष्ट्या ही बखर महत्वाची आहे. 1810 मध्ये ही बखर लिहिलेली आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. ज्या पद्धतीने क्वेश्चन मध्ये विचारले गेलेले आहेत त्याच पद्धतीने सिक्वेन्स मध्ये हे आन्सर येणार आहे. ना क्वेश्चन नंबर 11 ह्याच्यामध्ये विचारलेलं आहे शिलालेख आणि सखे यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये शिलालेख आहेत, सूची 2 मध्ये शिलालेखाचे सखे आहेत म्हणजे सनावळे आहेत. तर सूची 1 मध्ये ए आहे श्रवण बेडगोळ येथील शिलालेख, आणि सेकंड मध्ये इसवी सन 1116 ते 17, आणि सके 1038 ते 40 दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण इसवी सनच्या माध्यमातून जाणार आहेत. तर दोन्हीपैकी इसवी सन कधी सके या पद्धतीने सुद्धा विचारले जाऊ शकतात. तर दोन्ही या ठिकाणी आपण टायपिंग केलेले आहेत. बी आहे अक्षी येथील शिलालेख, इथे आय थिंक आलेला आहे अभी येथील शिलालेख, तर अक्षी येथील शिलालेख आहे 934. ओके. सी आहे पळसदेव येथील शिलालेख सके 1079. डी आहे पाटण येथील शिलालेख 1128, आणि ई आहे आंबेजोगाईचा शिलालेख 1150. तर या ठिकाणी याचे विश्लेषण दिलेलं आहे. श्रवण बेडगोळ येथील शिलालेख हा शिलालेख सके 1038 ते 40 मध्ये आहे. गोमतीश्वरांच्या दगडी पुतळ्याखाली कोरलेल्या शिलालेखात खालील वाक्य मराठी ओळीत आलेले आहेत. कधी कधी तुम्हाला शिलालेख दिले जातील आणि शिलालेखवरती कोणती वाक्य कोरलेली आहेत, त्या शिलालेखावरती कोणत्या ओळी आहेत, काय लिहिलेलं आहे, हा सुद्धा मॅचिंगचा क्वेश्चन याच्या रिलेटेड येऊ शकतो आणि आलेलेही आहेत. तर याच्यामध्ये श्रवण बेडगोळ येथील शिलालेखामध्ये श्री चामुंडराजे करविमले, श्री चामुंडरामे सुस्ताविले करविमले, आणि या ठिकाणी अक्षी येथील शिलालेख दिलेला आहे. अक्षी येथील शिलालेख 934 मध्ये आहे. त्याच्यानंतर पळसदेव येथील शिलालेख सके 1078 मध्ये 79 मध्ये लिहिलेला आहे. त्याच्यानंतर चौथा आहे पाटण येथील शिलालेख आहे इसवी सन 1206 ते सके 1128 मध्ये. आंबेजोगाईचा शिलालेख आहे सके 1150 मध्ये, आणि नेवासे येथील शिलालेख आहे सके 1161 मध्ये हा शिलालेख आहे. त्याच्यानंतर आहे 7वा आहे पंढरपूरचा शिलालेख आहे 1155. ताम्रपटातील शिलालेख आहे पुरावा आहे सके 602, आणि 9 आहे चिरकुडी येथील ताटपटचा शिलालेख आहे सके 1621 मध्ये.
आणि त्याच्यावरती आचलित करखून करीत घासारखे मराठी शब्द आहेत. तर शिलालेख दिलेले आहेत. शिलालेखावरती कोणत्या ओळी आहेत, शिलालेख कधीचे आहेत आणि शिलालेखाच्या जोड्या लावा किंवा अचूक पर्याय निवडा या पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून हे जे एक्सप्लेनेशन आहे ते सर्वांनी वाचायचं आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. या श्रवण बेडगोळ येथील शिलालेख सके 1038 मध्ये आहे. अभि आहे तिथे अक्षीचा शिलालेख करायचा आहे. अक्षी येथील शिलालेख आहे 934 मध्ये. अक्षी येथील शिलालेख आहे 934. पळसदेव येथील शिलालेख आहे 1079. पाटण येथील शिलालेख आहे सके 1128 मध्ये. आंबेजोगाईचा शिलालेख आहे सके 1150 मध्ये. क्वेश्चन नंबर 11 मध्ये विचारलेले आहे ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या जोड्या लावा. सूची 1 मध्ये ग्रंथ आहेत, सूची 2 मध्ये ग्रंथकार आहेत. मानसोल्लास आणि सूची 2 मध्ये फर्स्ट आहे डॉक्टर श्री र कुलकर्णी. बी आहे राजमली प्रबोध. सेकंड आहे श्रीपती भट. सी आहे अभिलक्षार्थी चिंतामणी. थर्ड आहे सोमेश्वर. डी आहे कुवलयमाला आणि 4 आहे यशचंद्र पंडित. ई आहे प्राचीन मराठी गद्य प्रेरणा आणि स्वरूप. 5 आहे उद्यनसुरी. या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सोमेश्वर या राजाने मानसोल्लास या नावाचा ग्रंथ इसवी सन 1129 मध्ये लिहिलेला आहे. त्याच्यानंतर राजमती प्रबोध या नाटकातील पूर्वा इसवी सन 1128 सके 1050 या सुमारास गुजरात येथील यशचंद्र पंडित यांनी राजमती प्रबोध हे संस्कृत नाटक लिहिलेले आहे. हे नाटक आहे. अभिलक्षार्थी चिंतामणी या ग्रंथाचा पुरावा आहे इसवी सन 1029 मध्ये गेलेल्या अभिलक्ष चिंतामणी या संस्कृत ग्रंथात माहिती मिळते. चौथा आहे सक 940 कुंडल जी सोलापूर येथील शिलालेखा 3 ओळी असून शेवटी ओळ मराठीत आहे. मराठी भाषेची उत्पत्ती कशी झाली त्याच्या संदर्भात 2 प्रकारचे आपल्याला एव्हिडन्स पुरावे मिळतात. एक शिलालेख आणि दुसरे ग्रंथ. त्या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला समजते की मराठी भाषेची उत्पत्ती कधी झालेली आहे. त्याच्या संदर्भात हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर उद्यनसुरी यांनी रचलेल्या कुवलयमाला या ग्रंथात महाराष्ट्र भाषेचा उल्लेख आहे. तर हा जो ग्रंथ आहे ते सके 700 मध्ये लिहिलेला आहे. राजशेखरांचा काव्यमीमांसा हा ग्रंथ महाराष्ट्रात आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मानसोल्लासचे येईल सोमेश्वर. बी आहे राजमली प्रबोध या यशचंद्र पंडित. अभिलक्षार्थी चिंतामणी येईल श्रीपती भट. कुवलयमाला याचे उद्यनसुरी. आणि प्राचीन मराठी गद्य प्रेरणा आणि स्वरूप डॉक्टर श्री र कुलकर्णी. क्वेश्चन नंबर 13 मध्ये विचारेल महानुभव संप्रदायात महानुभव कवींनी लिहिलेल्या 7 ग्रंथांना प्रकाशन वर्षानुसार क्रम लावा. एक आहे रुक्मिणी स्वयंवर नरेंद्र कवी. बी आहे उद्धव गीता भास्कर भट बोरीरकर. तिसरा वच्छाहरण दामोदर पंडित. आणि चौथा आहे ज्ञानप्रबोध विश्वनाथ पंडित. आणि 5वा आहे सह्याद्री वर्णन खडव्यास. महानुभव संप्रदायातील जे प्रमुख ग्रंथ आहेत 7 ग्रंथ आहेत ते 7 ग्रंथ या ठिकाणी दिलेले आहेत.
सर्वात पहिला आहे रुक्मिणी स्वयंवर नरेंद्र कवी सखे 1214 मध्ये त्यांनी लिहिलेला आहे. सेकंड आहे शिशुपाल वध भास्कर भट बोरेकर सखे 1235 मध्ये त्यांनी लिहिलेला आहे. उद्धव गीता भास्कर भट बोरेकर सखे 1231 मध्ये त्यांनी लिहिलेला आहे. वाचारण दामोदर पंडित सखे 1238 मध्ये लिहिलेला आहे. पाचवा आहे ज्ञानप्रबोध विश्वनाथ पंडित सखे 1253 मध्ये लिहिलेला आहे. आणि सहावा आहे सह्याद्री वर्णन खडोव्यास सखे 1254 मध्ये हा ग्रंथ लिहिला. आणि सातवा जो ग्रंथ आहे रुद्धिपर वर्णन नारायण पंडित सखे 1285 मध्ये लिहिलेला आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. ज्या प्रश्नामध्ये सिक्वेन्समध्ये ऑप्शन दिलेले होते ते सिक्वेन्समध्येच त्यांचा आन्सर सेम येणार. परंतु एक्झाममध्ये या पद्धतीचे प्रश्न येणार नाहीत. म्हणजे जे सिक्वेन्समध्ये मी एखाद दोन येतील, परंतु सर्व या प्रकारचे प्रश्न येणार नाही, तर वेगवेगळे असतील. म्हणजे सिक्वेन्समध्ये लावण्यासाठी तुम्हाला जो फर्स्ट असेल तो सेकंड असेल, थर्ड असेल तो फर्स्ट असेल, अशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन्स दिले जातील. आता तर त्याची जी आपल्याला सखे किंवा त्यांची जो निर्माण काळ आहे आणि त्यांचे लेखक आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून जे एक्सप्लेनेशन आहे ते वाचायचं आहे, रिव्हिजन करायचं आहे. ना क्वेश्चन नंबर 14 मध्ये विचारलेला आहे मराठीतील आद्य ग्रंथकार मुकुंदराज यांनी कोणत्या ग्रंथाची रचना केलेली नाही? ए आहे विवेक सिंधू, बी आहे पवन विजय, सी आहे परमामूर्त आणि डी आहे मराठी संस्कृती काही समस्या. ई आहे करपूर्व मंजिरी. याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. विवेक सिंधू हा मुकुंदराजांचा महत्त्वाचा प्रसिद्ध ग्रंथ आहे. विवेक सिंधू हा मराठीतील पहिला ग्रंथ सखे 1110 मध्ये रचलेला आहे. पवन विजय हा मुकुंद राजांच्या नावावर नोंदवलेला ग्रंथ आहे. त्याच्यानंतर परमामूर्त हा त्यांच्या नावावरती ग्रंथ येतो. बाकीचे जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही वाचायचं आहे. त्याच्यानंतर राजशेखरांचा कपूर मंजिरी या नाटकात महाराष्ट्री भाषा आहे. मंजिरी हा राजशेखरांचा नाटक आहे. त्याच्यानंतर पाचवा आहे डॉक्टर ओपट यांनीही या मतास पुष्टी दिलेली आहे. तर मराठी संस्कृती काही समस्या या ग्रंथात सबा जोशी म्हणतात. तर हा ग्रंथ सबा जोशी यांचा आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 ए, बी आणि सी. ए, बी आणि सी. नाव क्वेश्चन नंबर 15 मध्ये विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 15 मध्ये विचारलेला आहे उत्तरार्ध धवड्यांच्या रचना या संदर्भात खालील विधाने अचूक ओळखा. मराठीतील आद्य कथा कविता कृष्ण रुक्मिणी यांच्या विवाहाची असून ती महदंबाईस नावाच्या एका स्त्रीने रंगवावी हा केवळ एक योगायोग म्हणावा लागतो. बी आहे धवड्याच्या उत्तरार्धाचे सारे श्रेय पूर्णपणे महदंबेकडे जात नाही, तर ते माहीम भट आणि लक्ष्मीचंद्र भट यांच्याकडे जाते. सी आहे आम्हा शब्द घडवून तुम्ही गा असे म्हटल्यावर महदंबेने हे धवडे गायले व माहीम भट व लक्ष्मीचंद्र भट या दोघांनीही ते लिहून घेतले. म्हणून धवड्यांच्या उत्तरार्धाचे सारे कर्तृत्व महदंबा, माहीमभर व लक्ष्मीभर या तिघांकडे जाते. डी आहे उत्तरार्धातील धवड्यांची संख्या 63 असून त्याचा लेखनकाळ इसवी सन 1308 सखे 1230 या साधारणपणे मानला जातो. धवड्यांच्या उत्तरार्ध रुक्मिणी स्वयंवरांचा कथा भाग आला आहे. प्रारंभी सर्वेश्वरांचे श्री धरून या चरण मग घवडी गायन गोविंद राणा असे ईश्वराला वंदन केले आहे. आणि या ठिकाणी या प्रश्नाचे विश्लेषण दिलेलं आहे, तर ते तुम्ही वाचायचं आहे.
म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. सर्व स्टेटमेंट जी या ठिकाणी दिलेली आहेत ते सर्व स्टेटमेंट बरोबर आहे. या ठिकाणी जी मी स्टेटमेंट दिलेली आहे ते सर्व स्टेटमेंट मी अचूक दिलेली आहे. परंतु बाकीचे जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील त्याच्यामध्ये स्टेटमेंट अचूक नसेल, काही स्टेटमेंट चुकीचे असेल, तर जर का तुम्हाला त्या घटकाविषयी पॉईंटविषयी तुम्ही वाचलं असेल, त्या ग्रंथाविषयी वाचलं असेल, तर तुम्ही तो प्रश्न अचूक करू शकता. अन्यथा तुम्ही तुक्के मारून रॉंग कराल. दॅट्स वाय आय कॉल यू बी केअरफुल. ओके. क्वेश्चन नंबर 16 मध्ये विचारलेला आहे, खालीलपैकी कोणत्या ग्रंथांची रचना माहीम भट यांनी केलेली आहे? ए आहे लीळाचरित्र, बी आहे श्री गोविंद प्रभू चरित्र, सी आहे स्मृतिस्थळ, डी आहे सूत्रपाठ आणि ई आहे दृष्टांत पाठ. या प्रश्नाचे या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. लीळाचरित्र हा ग्रंथ मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ आहे. याची रचना माहीम भटांनी लीळाचरित्र ग्रंथाचे संपादन केलेले आहे. या ग्रंथाची निर्मिती इसवी सन 1283 मध्ये दरम्यान झालेली आहे. बाकीचे जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही नंतर वाचायचं आहे. ओके. माहीम भटांनी लिहिलेला हा दुसरा ग्रंथ आहे. कोणता? गोविंद प्रभू चरित्र चे ग्रंथ. हा ग्रंथ इसवी सन 1288 मध्ये लिहिलेला आहे. कोणता ग्रंथ? श्री गोविंद प्रभू चरित्र असे या ग्रंथाचे नाव आहे. दृष्टांत पाठ हा ग्रंथ केशोबासांनी लिहिलेला आहे. सूत्रपाठ हा ग्रंथ केशोबासांनी लिहिलेला आहे. आणि स्मृतिस्थळ हा सुद्धा ग्रंथ केशोबासांनी लिहिलेला आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड, ए बी. एक आहे लीळाचरित्र, दुसरा आहे श्री गोविंद प्रभू चरित्र. या दोन ग्रंथाची रचना माहीम भटांनी केलेली आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 17 मध्ये विचारलेल्या खालीलपैकी कोणत्या साहित्य कृतींची रचना केशोबासांनी केलेली आहे? ए आहे सूत्रपाठ, बी आहे दृष्टांत पाठ, सी आहे स्मृतिस्थळ, डी आहे पूजा अवसार आणि ई आहे मूर्ती प्रकाश. या सर्व ग्रंथांची रचना या केशोबासांनी या सर्व ग्रंथाची रचना केलेली आहे. त्याच्यामध्ये सूत्रपाठ ही आहे, दृष्टांत पाठ ही आहे, स्मृतिस्थळ सुद्धा आहे, पूजा अवसार ही आहे, मूर्ती प्रकाश सुद्धा आहे आणि स्थानोपती. या सर्व ग्रंथांची रचना केशोबासांच्या नावावरती आहे. तर या ग्रंथ केशोबासांनी लिहिलेले आहेत, ते रिवाइज करून ठेवायचे आहेत. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 18. संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथांची रचना केलेली आहे? एक आहे ज्ञानेश्वरी, दुसरं आहे अमृतानुभव, तिसरं आहे चांगदेव पासेष्टी आणि डी आहे हरिपाठाचे. या ठिकाणी विश्लेषण दिलेले आहे. ज्ञानेश्वरी उर्फ भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरांनी इसवी सन 1290 मध्ये नेवासे येथे हा ग्रंथ लिहिलेला आहे. अमृतानुभव हा ज्ञानेश्वरांनी इसवी सन 1292 मध्ये या ग्रंथाची रचना केलेली आहे. चांगदेव पासेष्टी ज्ञानेश्वरांनी 1294 मध्ये आळंदीस रचना केलेली आहे. हरिपाठाचे अभंग या वाङ्मय निर्माणची 27 अभंगाचा हरिपाठ हा त्यांनी निर्माण केलेला आहे. एकंदर सर्व ग्रंथांची दिलेल्या सर्व ग्रंथांची रचना ज्ञानेश्वरांनी केलेली आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. Now question number 19.
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखांचे आगरू बाप सुख मा देवी वरू. वरील ओळींची रचना कोणी केलेली आहे? एक आहे संत नामदेव, दुसरा आहे संत रामदास, तिसरा आहे संत नामदेव, फर्स्ट ज्ञानदेव आहे, डी आहे संत एकनाथ आणि ई आहे तुकाराम. म्हणून या प्रश्नाचे या ठिकाणी विश्लेषण दिलेले आहे. पंढरपूर ही वारकऱ्यांची दक्षिण काशी आणि श्री विठ्ठल हे त्यांचे परमदैवत व प्रत्येक भागवताला वारकऱ्याला या तीर्थक्षेत्राची आणि आपल्या श्रीहरीची आस लागलेली असते. यातून ज्ञानदेवाने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. बहुता संस्कृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखांचे आगरू बाप सुखमा देवी वरू. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर सेकंड. ज्ञानदेवाने या ग्रंथाची या ओळींची रचना केलेली आहे. आजचा हा शेवटचा क्वेश्चन आहे. याच्यानंतर आपल्या भक्ती संप्रदायाची ही सेकंड क्लास समाप्त होणार आहे. राहिलेले दुसरे याच्या रिलेटेड महत्त्वाचे जे क्वेश्चन असतील त्या तिसऱ्या क्लास नंतर आपण भक्ती संप्रदाय घटक नंबर 2 कंप्लीट करणार आहोत. त्याच्यानंतर आपण साहित्यशास्त्र या घटकाला महामॅरेथॉनच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तिथपर्यंत हा जो जेवढे क्वेश्चन आपण केलेले आहेत आणि त्याचे स्पष्टीकरण आहे, विश्लेषण आहे, ते तुम्ही व्हिडिओ वारंवार बघा, रिवाईज करा, कारण येणाऱ्या एक्झाममध्ये त्या पद्धतीचं जे क्वेश्चन येतील ते आपण सॉल्व करू शकणार. क्वेश्चन नंबर 20 मध्ये विचारलेला आहे, लावणी लंगोटी जालती गोसावी, आमुची उठा ठेवी कोण करी. सुखाचा संसार करुणी 12 बाटे, नाव केले मोठे जगा माझी सर्वस्वे. सांडोनी धरला तुम्ही देव येणे, पुसीला ठाव संसाराचा, आमुची करुणा न वाटेची काही, विनवणे राजाई नामदेवा. वरील ओळींची रचना कोणी केलेली आहे? एक आहे संत नामदेव, बी आहे संत रामदास, संत ज्ञानदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम महाराज. या ठिकाणी याचे विश्लेषण दिलेलं आहे. ही जी रचना आहे ती रचना नामदेवाने केलेली आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल संत नामदेव. ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तर आजची ही क्लास कंप्लीट झालेली आहेत. राहिलेले जे सेकंड प्रश्न आहे थर्ड क्लासमध्ये आपण कव्हर करूया.